सकाळ सकाळी उठलेला आहे. त्याची थोडीशी किरकिर चालू आहे गाईज, कारण की रात्रभर त्याला ताप आहे. कालच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असेल. हा बाबू बंद नको करू, माझा हात राहिला माझा. थंड हवा आहे ते ना. हां, तर कालच्या ब्लॉगमध्ये बघितलं असेल की त्याला ताप येतोय, थोडा येतोय जातोय. हो बाबू, काय ते बंद करू का? केलं बंद. हां, हे पण बंद करू. केलं बंद. हां, तर मी हे बोलत होतो की कालच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असेल. हा बाबू, काय 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 नाही, असाच किरकिर करतो रात्रभर झोपून दिलेलं नाही आहे. माझी रेशमाची दोघांची झोप झाली नाही. डोळ्यांवरून तुम्हाला दिसत असेल. मध्ये मध्येच उठत होता आणि थंडी भरपूर वाटत होती त्याला. त्यामुळे मी कधी फॅन बंद करत होतो, कधी अंगावरती जास्त देत होतो. काल 2-3 वेळा औषध दिलं तापावरचं, पण ताप काय अजून थांबलेलं नाही आहे, येतोच आहे. रात्री भयंकर होता ताप. 10 वाजल्याशिवाय काही हॉस्पिटल किंवा दवाखाने उघडणार नाही आहेत. तोपर्यंत मग फ्रेश वगैरे होऊन नाश्ता वगैरे करून मग जागा डॉक्टरकडे नेणार म्हणजे नेणार आहे. ब्रश नाही घ्यायचा आपल्याला, तो शी आहे ब्रश, तो केसांचा ब्रश आहे, शी ब्रश आहे तो. तुझा चांगला ब्रश आहे ना बाथरूम मध्ये, तो आपण नंतर तो चांगला ब्रश घ्यायचा आणि मग ब्रश करायचं. काय तो छीची ब्रश आहे. तू स्ट्रॉंग आहेस की नाही? फुल स्ट्रॉंग आहे ना तू? हा, तुला नाही त्रास होणार बाबू. आता आपण जाऊया डॉक्टरकडे. हे बबडी, बाहेर पाऊस पडतोय ना. किती पाऊस पडतोय बाहेर, हे की नाही? बघायचे पाऊस. हे बाबाचं गरम पाणी आहे की नाही? हा हा, घे. आईचा चष्मा आहे तो. तू पाणी पिलंस ना? हा, पी. हे गरम आहे. हा, गरम पाणी आहे बाबू. हो, तू पी ना, तुझं पाणी पी. हा, हे बघ इकडे बॉटल आहे. हा, बाबा ओरडू नको. नाही ओरडलं मी त्याला जस्ट सांगतो की हे गरम पाणी आहे, हे तुझ्यासाठी नाहीये, भाजेल. तू एवढं गरम का करतो? ते झालं चुकून त्याला हँडल करण्यामध्ये. करायचं असतं. हो माहिती आहे मला, बट त्याला हँडल करण्यामध्ये पटकन झालं गरम. हा, इथून दिसतीये, पुढे नाही जायचं. पाऊस बघ कसला भारी पडतोय. सकाळपासून त्याची किरकिर चालू आहे. इवन रात्रीपासूनच चालू आहे की रात्रीपासूनच त्याला ताप वगैरे जास्त होता. झोपायला उशीर केला, परत उठत होता लवकर, 1-1 तासामध्ये उठत होता, कधी कधी अर्धा तासामध्ये पण उठत होता, कधी कधी झोपतच नव्हता. असं त्याचं रात्रभर सर्व चालू होतं. तर त्याला बोलता येत नाही आहे की काय त्रास होतो आहे, किती त्रास होतो आहे, कोणता त्रास होतो आहे. डोकं दुखतं आहे, पोट दुखतो आहे, हातपाय दुखतात आहे, थंडी वाजते, ताप येतो आहे, काय हे सांगता पण येत नाही आहे. त्यामुळं आपण हे म्हणजे इग्नोर नाही करून चालणार. हे आपल्याला डॉक्टरकडे जाणे. आणि मी नेहमी कधी दवाखान्याच्या बाबतीत कधी मागे पुढे बघत नाही. थोडा जरी त्रास झाला तर मी लगेच डॉक्टरला कन्सल्ट करतो. मी थोडाही वाट बघत नाही. बाकीच्या गोष्टी, एखादी वस्तू देण्यामध्ये किंवा पॅम्परिंग करण्यामध्ये एखादे 2 दिवस बाबा किंवा टाईम बघून सगळ्या गोष्टी मॅनेज करतो. बट दवाखान्याच्या बाबतीत हलगर्जीपणा नाही, आणि ते नसलीच पाहिजे. तुम्ही पण त्या गोष्टी फॉलो करू शकता की लहान मुलांच्या बाबतीत दवाखान्याच्या बाबतीत मिस नका करू काहीच, की आत्ता नेऊ, नंतर नेऊ, मग बघते ताप थांबेल, मग आपण करूया, हे होईल ते होईल. आता मी 1 दिवस ते काल मॅनेज केलं, कारण की ही रेश्मा काल लग्नाला पण गेलेली आणि माझ्याकडे औषध पण होतं ना, पूर्णपणे ताप कमी झालेला. तर रात्री झोपताना ताप त्याला आला, त्यामुळे आता थांबणं हे नाही आहे. किती वाजताची? 10 वाजता बोलवलं डॉक्टरने. हां, तर मग मी खायला बनवू का? हां बनव. काय बनवणार आहेस? साबुदाण्याची खिचडी. उपवास आहे ना आज, मग तेच केलं. तुला उपवास आहे? चतुर्थी आहे. अच्छा. वेदर बघा ना काय झालं यार, म्हणजे पूर्ण असा पाऊस पडतोय. सकाळपासून रात्रीपासून पाऊस चालू आहे. आणि आता भाई राईड करायला काय मजा येईल. तर भरपूर दिवस राईड केली नाही आहे, बाईक राईड्स मी. हा बाबू,
हा पूर्ण नजारा बघा ना, म्हणजे समोर काहीच दिसत नाही डोंगरावरती, पूर्ण धुकं आहे आणि वरतून पाऊस पडतोय. काय झालं? नको ना रडूस रे, नको रडूस. ते ब्रश दिले ना बाबू, ब्रश छान छान आहेत ना, छान छान आहेत ना ब्रश. हा 2-2 ब्रश. ते छिची आहे. थांब. लहान मुलांचं किती अवघड असतं ना, की म्हणजे त्यांना बोलताही येत नाही किंवा काय होतंय काय सांगता येत नाही, आणि त्याच्यामध्ये काय दुखलं खुपलं तर ते वेगळं टेन्शन. पॅरेंट्स लोकांच्या एक वेगळं डोक्यावरती टेन्शन राहतं. म्हणजे मी आता ती गोष्ट फील करू शकतो की काय होत असेल नक्की त्याला. सारखंच तो रडतोय किंवा किरकिर करतोय तर काय पेन होत असेल ते मलाही पेन फील होतंय. कोण बसलं तिथे किचनवरती? मग मी आंघोळ करून घेऊ पटापट. त्याला तर आंघोळ घालायची नाही आता तापामध्ये, तर चला फटाफट आंघोळ करतो मी. आता आईने आपल्याला खिचडी दिली थोडीशी, तुझ्यासाठी दिली. हा तुझ्यासाठी दिली, बटाटा दिलाय. इथं बसून खायचं, इथं बचा. हा बघा, लक्ष दे. हो हो, खा खा. नाही गरम आता, हे बघ थंड झालं. स्वादचा ब्रेकफास्ट आहे खिचडी. मला उपवास पण आहे आणि आम्ही कधीही करतो खिचडी. हो हो, बटाटा का बटाटा गरम आहे. शेंबड झाले ग माझं पोर. असू दे. हा ये. बाप लेक दोघं पण शेंबडे झाले. त्याच्यामुळे ऍक्च्युली मला झाले काय काय. मला काय म्हणायचं, आपण खाली जाऊन थांबूयात का? बुक होईल तेव्हा होईल. पाऊस जर थांबला तर निघून जाऊयात. असं आता बाहेर एखादी ऑटो बघूयात. चल चल खाली चल फटाफट. किती जास्त जवळच जायचं आपल्याला, 1 किलोमीटर तर जायचंय. 1 किलोमीटर पण नाही, 750 किलोमीटर येते. सॉरी 750 मीटर आहे. चला चल. अगं माझ्या बाबाचे कान बंद आहेत ग. दुसरी कशी टोपी घातली तिकडे बघा मिरर मध्ये. ये स्माइल करतोय. खूप दिवसानंतर ही टोपी घातली. काय बोलतात टोपडा ना? टोपडं. खूप दिवसानंतर घातली तर त्याची पण रिॲक्शन कशी आली? हे काय घातलं रे तू? कॅप घातली, टोपी घातली. हा मस्त मस्त. चला. ऑल राईट मित्रांनो, आम्ही जस्ट दवाखान्यामध्ये जाऊन आलो. मग गेल्यानंतर माहित पडलं की डॉक्टर 11:30-12 वाजता येते आणि आता वाजले 10:30. कपडे धुतो. हा धू धू कपडे धुतो धू. आत्ता कुठं जाऊन हसतोय खेळतोय, नाहीतर आमच्या कालपासून एकदम असं आम्ही सून झालो होतो दोघं पण, की हा खेळत नाहीये, रडतोय, ताप आलाय. आत्ता बिलकुल. हो बाबू, आता ही डाळ आणली आहे. ही डाळ तुला चावणार आहे का? नाही चावणार. सांग कशी चावली डाळ? चावेल का तुला डाळ ही? नाही चावणार ना बाबू. नाटक्या नाटक्या कोण आहे नाटक्या? एक डाळ दिली तर तिकडे जाऊन बसून खातो आरामशीर. आता परत नाही भेटणार तुला. ठीक आहे. काय म्हणले? अच्छा, एकच नंबर आहे का? ठीक आहे, म्हणजे डॉक्टर आलेली आहे. डॉक्टर आली का विचारलं का? पकड. सोड तू सोड. 9.4. 76. बुबडी कुठे आला तू? मी पण बघते. तुझं बघायचंय काय असेल रे? 101 तरी असेल वजन. 72 71 होतं. हा. 71 ते BMIच्या मशीनला केलं तेव्हा 70.8 दाखवत होतं. वाढलं ना मग आता. सकाळी खिचडी खाल्ली आहेस. खिचडी खाल्ली ना, त्याचं 1 किलो वजन आहे. 1.5 किलो वजन आहे खिचडीचे. हा चल घे. जायचं आपल्याला. या आता इंजेक्शन मारायचं का? इंजेक्शन मारायचे. इंजेक्शन कुठे मारायचं? डॉक्टर कुठे मारतात इंजेक्शन? कुठे मारतात इंजेक्शन? कुठे रे? कुठे तेरी? इथे तेरी आहे का?
गोंडस टेडी येणार आहे. राईट गाईज, तर आत्ता जस्ट हॉस्पिटलमधून घरी आलो आहे. तर तिथं दाखवलं डॉक्टरांना. तर बोलला इट्स जस्ट व्हायरल. तर आणि त्याचे दात पण येतात आहे ना, मग हिरड्या जाड झाल्यात, त्यामुळे त्याला लूज मोशन होऊ शकतात. आणि इकडे ये. डॉक्टरांनी सांगितलंय तुला वरण भाताच्या ऐवजी दुसरं काहीच द्यायचं नाहीये. स्ट्रिक्टली सांगितलंय बाबू, माहिती आहे का तुला? ऐकलंस ना तू तिथे? 3 दिवस तरी ऍटलिस्ट तुझा जो मेडिसिनचा डोस आहे तोपर्यंत. हा हा, आपल्याला वरण भात खायचा आणि त्याच्यानंतर मग औषध द्यायचा. औषध पियायचं ना तुला? हो पियायचं ना. गुड बॉय ना तू? हा. काय काय चल चल औषध घ्यायचं बाबा. बरं व्हायचं ना आपल्याला, बरं व्हायचं. हा छान छान आहे, छान छान आहे, छान छान आहे. तर दवाखान्यातून आथांगला आणलं आणि त्याच्यानंतर त्याला डाळ भात चारला, पण जास्त काही खाल्ला नाही त्याने, थोडासाच खाल्ला. आणि जस्ट डाळ भात खाल्ल्यानंतर औषधं दिली, म्हणजे 10 मिनिटांनी औषधं दिली त्याला. तर औषधं 4 ते 5 प्रकारची वेगवेगळी औषधं होती, म्हणजे लूज मोशनवरती, उलटीवरती, परत ते दाताचं पेन होत होतं, परत पोटाचं इन्फेक्शन होतं, व्हायरल इन्फेक्शन सांगितलं. सो 4-5 प्रकारची औषधं होती, ती दिली. आणि शेवटचंच औषध देत होतो तर त्याने उलटी केली. ऑल राईट गाईज, तर आता चेंज केलेलं आहे, कारण की अथांगने पूर्ण उलटी केली होती अंगावरती. आणि जेवायला बसलेलं आहे. जेवणामध्ये आपलं काय आहे? तसं डाळ भात आणि सकाळची खिचडी, दॅट्स इट. आईला दे बटाटा, दे बटाटा दे आईला, आणि शिजवून द्या आम्हाला बटाटा फटाफट. हां फटाफट म्हणजे अरे जस्ट असं म्हणतोय रे, फटाफट. काय 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 हा चहाचा बाबू देते आई. आई शिजवायला टाकला बटाटा. बाबू तू तू आहे ना, कालपासून आंघोळ नाही केलेली, खूप गंदा गंदा स्मेल येतोय. हा चिची चिची स्मेल येतो. तू आता संध्याकाळी आंघोळ करायची. नाही ना, मी पण मखाना देत होतो, मखाना नकोय. परत काजू बदाम देतोय, ते पण नकोय त्याला. देऊन बघ ना त्याच्यात. आज कालपासून त्याला त्याच्यातलं काहीच नकोय. काय चहा घेणार आहे का थोडा? ठेव ना मग. तू घेणार का? माझ्यापाशी काय आहे तुझं? तुला घ्यायचं आहे तू घे, तुला पियायचं तू पी. तू घेणार का? मी नाही घेणार. हे बघ सांग ना. चहा सांगितलं की नको म्हणून. हो म्हण. जर चहा घेतला तर मग मी ब्लॉग मध्ये सांगणार आहे तू चहा घेतला म्हणून. ते बघतो तिकडून कसा बघतोय. कार्यक्रम केलाय बहुतेक त्यांनी. कार्यक्रम केलाय का रे? हो. आता काय करते काय नक्की तू आता? बाळाचा खुराक तयार. अरे हा, बाळाचा खुराक संपलेला गाईज. 8 दिवस होऊन गेला असेल. हा लाडू होते आपण इव्हेंट मधून आणलेले, पण ते खुराक संपलेला जो सकाळचा होता. पांढरे तिळ राहिले. ओके. पांढरे तीळ आम्ही काय करतो गाईज माहिती आहे का? हा पूर्णाचं मिक्सचर असं छोटं छोटं डायरेक्ट पावडर बनवतो आणि त्याच्यामध्ये आपलं घरचं तूप. का काय राहिलं? काय? अच्छा डेट्स राहिले. अंजीर पण राहिले. अरे तेच बोललो, काहीतरी अजून आणलं होतं मी. हा काय काय याच्यामध्ये तू म्हणजे टाकलेस, जेणेकरून कळेल लोकांना की काय काय. घरातलं हे वाटीचं जे माप आहे ते घेते. हा 1 वाटी काजू, 1 वाटी बदाम, 1 वाटी अक्रोड घेतले, 1 वाटी सीड्स ज्या अवेलेबल होते ते पंपकिन्स घेतल्यात, जवस घेतलंय, शेंगदाणे, भाजकी डाळ, पंढरपुरी डाळ ज्याला बोलतो, तीळ घेतले, अंजीर, डेट्स घेतलेत आणि मखाना 2 वाटी घेतलेत, कारण का ते हे जास्त होतात ना त्याच्यामुळे. मग हे सगळं फाईन पावडर करायचं याचं, आणि जसं बाळाला आपण तेवढंच भिजत घालायचं तुपामध्ये, आणि ते त्याला रोज सकाळी 2 चमचे, रात्री वगैरे 2 चमचे द्यायचे. म्हणजे सकाळी माझ्या उठला ना, तो जेव्हा पण बेडवरून उठतो ना, तेव्हा पण डोळे उघडतात त्याच्या बेडवरती, तो डायरेक्ट बेडवरून खाली येतो माझ्याकडे. आजकाल मी खाली झोपतोय बरं का, फॉर युअर अपडेट. म्हणजे आता मी खालीच झोपतोय ना, तू वरती झोपतोय, तुझी कंबर दुखते नाही का, तर मी खाली झोपतो. इतक्या महिने मी खाली झोपत होते तेव्हा नाही बरं तुला जाणवलं? अरे
नाही सांगावं असं म्हणजे मी पहिल्या ब्लॉग्स मध्ये पण सांगितलं की तू खाली झोपत होतीस आणि मी वरती झोपतो बाळाबरोबर. फिडिंग सुटण्यासाठी होतं ते. आता फिडिंग सुटली आहे, महिना होत आला, हो. तर आता मी खाली झोपतोय आणि ही वरती झोपते बाळासोबत. तर एक उठला काम करूयात का आपण, 1 महिना तुझा 1 महिना माझा, असं करूयात का? नाही गरज नाही तसं, पण मला तर खाली झोप येत नाही. पण ठीक आहे तरी पण तू आता adjust कर. मी बाळासाठी ऍडजस्ट हो. करतोय, तुझ्यासाठी नाही. थांब मी देते हात. थांब ना, एक भाजल्याचं घ्यायचंय मला. म्हणजे कसं एकच घेतोय ना अरे. भाजल्याचं. एक ते ना सगळं आयटम एक ते भाजल्याचं मला. धुतलंय तू आता घे. अजून 4च आयटम आहे त्याच्यात. याचे 4च आयटम आहे, अजून बाकीचे भाजायचे. बघ ना भाजलेलं कसं लागतं. अरे टाइमपास माणसा, सांग लवकर. मस्त. का अजून एक ट्राय करायचं असेल तुला, भाजते का बघायला. भाऊ इकडे अंजीर म्हटलं तुपामध्ये कसं घालणार ना, का अंजीर आणि डेट्स, का कारण आपण ती फाईन पावडर करणार ना. हा मग काय भिजत घालतो ना आपण, मग त्याला वेगळे अंजीर तुपामध्ये भिजत घालून मग तसं थोडं त्याचं एकदम. एक काम कर, अंजीर आणि खजूरचा फाईन टेस्ट म्हणतो, फाईन पेस्ट कर आणि त्यात मग तूप टाकून मग थोडं देऊत जाऊ आपण. हा वेगळं राहू दे ते. परवा दिवशी ताप आला का त्याला? कालपासून ग 1 तारखेला रात्री, 1 तारखेच्या रात्रीपासून जो त्याला ताप येत होता, तर आज पहाटेपर्यंत त्या तापामध्ये बिचारा म्हणजे एवढा त्याला त्रास होत होता. रात्री अक्षरशः असं काफरत होता, त्याच्या अंगावर ते टाकलं आणि कणत होता, असा रडत होता, झोपेमध्येच रडायचं हे करत होता. परत ते अक्षरशः आम्हाला झोप लागली नाही त्या 2 दिवशी रात्री. आणि स्पेशली रात्री त्याला खूप जास्त थंडी वाजत होती, त्यामुळं बिलकुल झोप झाली नाही. डॉक्टरकडे नेऊन आणलं त्याला, तेव्हापासून एक डोस दिला, जेवण वगैरे प्रॉपर दिलं, डाळ भात त्याला. आणि तेव्हापासून थोडंसं हळूहळू रिकवर होत चालला आहे. हे बघून एकदम मनाला शांती भेटली जरा. कुठल्याही आईवडिलाला ऑब्व्हियसली वाईट वाटणारच की एखाद्या मुलाला, त्याच्या मुलाला त्रास वगैरे होतो, तसंच काही फील होतं. आणि त्याला काही जर झालं, त्याला काही जर दुखत असेल, खूपच असेल, तर मला तरी त्याच्या आईपेक्षा जास्त मला त्रास होतो. कारण की आय डोंट नो, माझी त्याची अटॅचमेंट एक वेगळीच आहे. तर एवढा भयंकर, मला अक्षरशः रात्री असं काय करून काय झालं होतं की कुठे नेऊ याला आता पटकन दवाखान्यामध्ये, हॉस्पिटलमध्ये. बट एक मन म्हणत होतं की आता रात्री पाऊस पण पडत होता. असं बसं रात्र काढली, सकाळी पहिली 10-11ची अपॉइंटमेंट जी होती ती घेतली आणि त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन आलो. सो आता जरा कम्फर्टेबल आहे तो, आता खेळतोय, बागडतोय, हे बघून जरा बरं वाटतंय. सो माझी इच्छा तर आता आहे की इथून पुढे आता मी त्यावर थोडा खेळणार आहे, थोडासा त्याला अजून कम्फर्ट देणार आहे, अजून त्याला रिकवर कसं करता येईल याच्याकडे लक्ष देणार आहे. सो हा ब्लॉग इथपर्यंतच ठेवतो मी. सो काही कारणास्तव तुम्हाला जर ब्लॉग आवडला असेल तर प्लीज एकदा लाईक करा, शेअर करा आणि ज्यांनी पण सबस्क्राईब केलं नसेल प्लीज सबस्क्राईब करा. जेवढे आपण आपले ब्लॉग्स बघतात लोक, मला माहिती आहे 70% लोकांनी सबस्क्राईब केलेलं नाही आहे. सो प्लीज सबस्क्राईब करा आणि असाच सपोर्ट करत राहा. भेटू अशा एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये. टिल देन कीप स्माइलिंग. नीट झालं किती होता आलाय वगैरे.